राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता जुनी संस्कृती बरीच लोप पावत चाले, बुडत चाले. पहिली या जातीवर दळणं दळायची, कुठंतरी संस्कृती टिकून होती. आणि या जातीवर दळण दळीत असताना ज्या गाणी गायल्या जायच्या, आमच्या माता भगिनी ज्या गाणी म्हणायच्या, त्या गाण्यामध्ये इतका मोठा अर्थ असायचा. तो जर समजून घेतला ना तर खरंच मित्रांनो, का अक्षरशः कधी कधी डोळ्याला पाणी यायचा. जीवन चांगला होता. आणि या जातीवर ज्या दळला जायचा ना, त्या दळणामध्ये काहीतरी कस होता. आता ह्या जाता जे दिसत आहे, या छोटे त्या टायमाला मोठा जाता होता. त्या मोठा जाता वाढला जायचा. रोज पहाटे उठून या जातीवरच्या ओव्या गायल्या जायच्या. आणि त्या प्रेमाचा अन्न आपल्या घरातल्या माणसाला खायला भेटायचा आणि संस्कार चांगलं व्हायचं मित्रांनो. आणि आमच्या ज्या माता भगिनी राहायच्या, त्या ज्या दळायच्या पहाटी कुठंतरी व्यायाम व्हायचा. आणि खरंच मित्रांनो, खरंच जुनी संस्कृती होती. आता लोप पावत चाले, पण ही जुनी संस्कृती कुठंतरी टिकावा या उद्देशानं आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज एक व्हिडिओ दाखवणार आहेत. आम्ही का आमच्या ज्या मामी आहेत त्या अजूनही जातीवर डाळ काय दळायचे, गहू दळायचे, ते गहू दळणार आहे ते. पण आता ही कहाणी अशी आहे ना मित्रांनो, का ज्या टाईम आता त्यांच्याकडे भरपूर गायी होत्या. मग वाटचालीसाठी त्या कशा कशा काय करायच्या ना, त्या त्यांच्या तोंडून तर आपल्याला ऐकायला भेटणार आहे मित्रांनो. पण या जातीवरची गाणी आता नवीन नवीन गाणी निघाल्यात. आता त्याही गाण्याला आपले नाव नाही ठेवता येणार. पण त्या टायमाला पेटी नाही काय नाही, ह्या सुराव गाणी गायची. आमचे थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी या जातीवरच्या वया गाऊनच, जातीवर दळूनच कवयित्री झाल्यात. आज त्या महाराष्ट्रात भारतात प्रसिद्ध आहेत. तर चला मित्रांनो, आज या जातीवर एक सुंदर असा गाणं मामी म्हणणार आहेत आणि दळणार आहे ते पण आपल्या मित्रांनी ऐकून दाखवणार आहे. मित्रांनो, या गाण्यामध्ये पक्का मोठा असा भरपूर मोठा अर्थ आहे. तो आपण समजून घ्या आणि गाणं शेवटपर्यंत ऐका मित्रांनो. चला तर आता या जातीवरच्या ओव्या, जातीवरचे काय गाणे ते आपण मामी विचारणार आहेत आणि त्या गाणं पण आपल्याला ऐकायला भेटणार आहे. तर हे पाहत असताना हे आहे दगडाचा जाता. ह्या घरोघरीच आमच्याकडे अजूनही आहे ती. आता उखाळ बुडालाय. तर मग मामी, तुम्ही त्या टायमाला म्हणजे गुरांगठा जायची, तर मग काय करायची त्या टायमाला? मग आता हे गहू भरडायचं, मग ही वाटाणा शिजवाया, मग ही लापशी करून न्यायची. मग ती लापशी बनवायची. ते वाटाणा पुढं रस्त्यानं चुली करायच्या दगडीच्या, त्याच्या बनवायची. मग पाऊस आले मग भेटत नव्हता ना स्वयंपाक बनवाय, मग ही लापशीच बनवायची आणि खायची. कालवण बिलवण नाही काही, कालवण बिलवण काय नाही. मग डाळी जुळी भरडून न्यायच्या तुम्ही? डाळी दुळी न्यायच्या. बेसन पीठ जाते दळायचा, मग त्या बेसन पीठ न्यायचा, त्या जाते दळायचो आम्ही. आणि ही लापशी पण दळून मग ती वाटाणा न्यायचो आम्ही खायला वाटात कुठं बी. मग आता आपल्या जे मित्रपरिवार आहे, अख्खा महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र आपला व्हिडिओ पाहतोय. मग यांच्यासाठी आज आपण कोणता गाणं म्हणणार आहे जातीवर? आता ना आम्ही म्हणजे कोकणात निघताना कसा जायचा, कशी तयारी करायची, मग ती तयारी करायची कशी, न्यायची कशी, वाटाणा जायचा कसा, ह्या गाणं सांगणार आहे. म्हणजे कशा जात्यात, कोण कोण भेटाय येतात, ह्या गाणं सांगणार आहे. परिस्थिती काय वाटाणा नाही का, परिस्थिती काय राहते, कशी कशी राहते तिकडं, मग ते सांगणार आहे मी गाण्यातून. ह्या गाणं तुम्ही कुणा ऐकलं होता का? तुम्ही मनानच रचले? आमच्या गायींच्या मांग मग आम्ही रात्रीची बसताना मुकाम झाला का मग गायी राखायला लागायच्या ना, मग ह्या गाणी बिनी म्हणून मग त्या गायी राखायचो आम्ही रात्रभर. नाही, कुठं ऐकला होता का रचलाय स्वतःच? स्वतःच रचलाय व असं मित्रांनो, गायींच्या मांग स्वतःच गाणं रचले. आणि त्या मामी पण पहिली पण नाही शिकेल मित्रांनो, अशी गाणी रचणारी आमची जुनी लोक आणि त्यांचा आवाज या जातीच्या सुरात मिक्स व्हायचा. तर चला आता या गाणं सुरू करणार आहेत त्या. सुरू चला, दळा वजवच काय नाही. आईचा
चालला एवढा आईचा सजन एवढा आईचा सजन कांदेवर कुरड गवळी निघाला फिराया गवळी निघाला फिराया नाला एवढी तयारी करावा एवढी तयारी करावा बारा भाकरीची चवड गोण गोडीची बरवा गोडीची बरवा गोण गोडीची बरवा गवळीचा लखवाट नाला माई निघाली बेटाया माई निघाली बेटाया गवळीचा ना बाळ चाल मुलुक खेटायाचा तान्या गाई बोल इथं तान्या गाई कनक घड्या पडिले करड घड्या पडिले करड गवळी रे दादा जाम दे बिगिन बिराड गेली कोक निघवद्राबाई गवद्राबाई कोक निघवद्राबाई दोघींच्या गशिवावरी गवळी चारितोई गाई गवळी चारितोई गाई आई जया आई तुला नारळ फुटती तुला नारळ फुटती कोकणी जायला कळ गवळ्याचं उठती कळ गवळ्याचं उठती आई जया आई तुझी वाट गदवळी तुझी वाट गदवळी चारा इलाला गाईंचा गवळी कनक कन मोठ्या बाले दुंडी मोठ्या बाले दुंडी गवळ्याना वाडायाना घातलाई तोंडी वाडा घातलाई तोंडी मामी गाणं हाय अजून लय पण लय लांब गाणं पण मग आता दम लागत वैमान झाल्यामुळं. नाही तर आम्ही सकाळ पहाटे उठून किती आदुली भर पाहिली भर दळण दळायचो ना. तेवढा गाणं संपलाच पाहिजे तर वर दळायचंच. आता काय आता दम लागत आहे ना. आता जास्त ह्या नाही सवय नाही राहिली दगडाचा जाता एवढा ओढायचा ते ओढून म्हणायचं म्हणजे आता मग गाणं म्हणायचं ना. मग दम लागत होई. आणि दोस्तांनो खरंच गाणी जुनी होती. आता गाणं लय मोठे पण आता एवढा जाता ओढायचा गाणं म्हणायचा म्हणजे ते जम लागणारच. वयमान झालं त्या टायमाला. त्या थोडी तरुण होती त्या टायमाला पहाटे गाणी म्हणायची. पहाटे एवढा जाता ओढायची हिच्यापेक्षा मोठा. आणि मित्रांनो
एक अशी संस्कृती आहे का त्या टायमाची ह्या प्रेमाची गाणी आणि प्रेमानं गाणं ओढून म्हणलेल्या दळल्याला दळण घरातल्या माणसाला खाया भेटायचा संस्कृती ही त्यांच्या मनावर बिंबायची त्या टायमाला. आणि आमच्या माता भगिनी अशा या जातीवर दळायची पहाटे व्यायाम व्हायचा. त्या टायमाला काहीच वाटायचं नाही तुम्हाला? काहीच नाही, आजारच नाही का, दुखणं नाही, बाणं नाही, काय नाही. एकदम किती काम केला तरी काय नाही. जाता वडायचा, तेवढ्याली भाकरी करायच्या, एवढ्या 50 गायांचा शेण भरायला लागायचा, तरी पण आम्हाला काही वाटत नव्हता. हातपाय दुखत नव्हतं, काय नाही. एकदम मजात राहायचो. पण मग आता त्या जात्याचा दळण होता ना, भाकरी जात्याचा पीठ दळायचा, त्याच्या भाकरीच खायचा, तेव्हा त्याच्यात कच होता माणसाला. बरोबर आहे. तर मित्रांनो पाय काय दुखत नव्हतं. तर अशा पद्धतीनं मित्रांनो त्यांचं काय हातपाय दुखायचं नाही, काय नाही, सवय होती दिली. आणि काही कारणास्तव या गाणं चालू असताना आपल्या मोबाईलमध्ये थोडासा बिघाड होत होता, त्याच्यामुळं आवाज थोडा कमी जास्त होत असेल. आवाज एकदम भारी होता, गाणाही भारी होता, पण आपल्या मोबाईलच्या बिघाडमुळं मित्रांनो माफी असावी. पण गाणं पूर्ण पहा. आणि कोणते आमचे युट्यूबर मित्र तर नक्कीच मामीकडे गाणी भरपूरच भेटतील आपल्याला. फक्त सराव जास्त नाही, 4-5 मिनिटासाठी भेटू शकतात. तर चालायचं दळायचं काम, गहू दळायचं काम, आता पीठ काही लापशी त्या करतात, त्या रवा याच्याच करायचे त्या टायमाला तुम्ही सगळा. आम्ही सगळा मग तवा या गहू भरडून न्यायचं वाटाणा, मग त्याची लापशी बनवायची. पाऊस चाला म्हणजे मग भाकरी बिकरी करता येत नव्हत्या, मग आपल्या हे लापशी बनवायची, खायचा, बसायचा, तसाच करायची थोडीशी पडाळ बिडाळ. पाऊस आले बसायचो त्याच्यामध्ये. मग असं रात्रभर मग असं गाणी बिनी म्हणायचो. मग रात्र उजाडायची कशी तरी. मग तिथून परत सकाळची उठला, घेतला बोजा डोक्यावर का चालू वाटाणा. होळीला जेव्हा गाणी म्हणत असतील ना? हा, मग होळीला पण गाणी म्हणतोय ना, होळीची आम्ही प्रत्येक सण साजरा करायचं त्या टायमाला. साजरा होळीला गाणी म्हणतो, आनंदी जीवन. पण आता लय ह्या झाल्यामुळं मग आता एवढा नाही. पहिल्यांदा दळणाची म्हणजे रोजची दळायला लागायचा, म्हणजे रोजचा गाणं चालू राहायचा. पहाटे उठला का दळण दळायचा. जीवन एकदम आनंदी होतं त्या आनंदात टायमाला. म्हणजे गाणी, संस्कृती. आणि मित्रांनो आपल्या मित्रांसाठी ही संस्कृती आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. कधीतरी आमची एखादी महिला भगिनी जिथं उखाळा असेल का आणताना बात त्या पण दाखवेल, पण शक्यतो त्या गोष्टी नाही राहिल्या आतापर्यंत. अजून ह्या चालाय काही दिवसांना आपल्या पोरासवरली ह्या गोष्टी आता पाय भेटतात, पण त्यानंतर टीव्हीवर कुठेतरी जुन्या संस्कृती आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाय भेटणार आहे ती. तर चालेल मित्रांनो, हे एक छोटंसं गाणं आपण म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ऐकून दाखवला. पुन्हा कधीतरी जर आपल्या मित्राला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. आम्ही कधीतरी एखादा लग्नाचा गाणं म्हणा, एखादी लावून आपला एखादा पाळणा म्हणा, आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ओवी म्हणा सादर करणारच आहे ती. तर चालत असताना छोटासा गाणं, एक सत्य जीवन हो, पण काहीचा अर्थ आपल्याला समजला असेल किंवा नसेल. जात्याचा आवाज आणि तो थोडासा आवाज आणि दम लागल्यामुळं जेवढा म्हणता आला तेवढा आम्ही हे जबरदस्ती तर नाही करू शकत, पण इच्छा होती त्यांची, आमची इच्छा होती चला आपल्या मित्राला ऐकून दाखवायची. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा कसा वाटला व्हिडिओ. आणि एक लाईक करायला मामीसाठी कुणी विसरू नका. आणि ही संस्कृती, हे गाणं आपल्या प्रत्येक मित्रांना, आपल्या प्रत्येक ग्रुपला शेअर करा. कुठेतरी आपली जुनी माणसं आहेत, कुठेतरी जुनी संस्कृती आहे, ही शेवटपर्यंत टिकून राहिली पाहिजे. ऑल महाराष्ट्रामध्ये या संस्कृतीचे वाहवा झाली पाहिजे. आणि अशी आपली माणसं अजूनही तळागाळामध्ये आहेत. या संस्कृतीला आपल्या जपून ठेवा. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबणार आहे. पुन्हा एकदा सगळी जय जवान, जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.